नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासमोर JNCCT न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे, त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर. लोकसभेची मराठवाड्यातल्या पहिल्या टप्प्याची निवडणूक 3 लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडलेली आहे. त्यामध्ये हिंगोली, नांदेड आणि परभणी. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 मे रोजी आणि 13 मे रोजी या निवडणुका पार पडत आहेत. 13 मे मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठवाड्यामध्ये बीड, त्याचबरोबर जालना आणि संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. आमच्या टीमने परभणीचं कव्हरेज केलं, त्याचबरोबर विदर्भातलं देखील कव्हरेज केलेलं आहे. हिंगोली, नांदेड या तिन्ही मतदारसंघातलं कव्हरेज केलेलं आहे आणि विदर्भामध्ये ज्या 2 टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या त्याचं देखील आम्ही सगळं कव्हरेज केलेलं आहे. त्याचं सगळं प्रोसेस आमचं व्हिडिओ बनवण्याचं सुरू आहे. आता मराठवाड्यामध्ये 13 मे रोजी ज्या निवडणुका होत आहेत त्या अनुषंगानं आमची टीम आता बीड मतदारसंघामध्ये आलेली आहे आणि बीड मतदारसंघामध्ये एकंदर हा सगळा 2 ते 3 दिवस आमची टीम या बीड मतदारसंघामध्ये वास्तव्यास आहे. आज आम्ही साधारणपणे गेवराई तालुक्यामधल्या काही गावांना भेटी दिल्या आणि त्या दरम्यान महाआघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांची आमची भेट झाली. तांदळे या गावामध्ये आम्ही गेलो असता त्या ठिकाणी एक ग्रामस्थांची सभा झाली आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांनी बाप्पांचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर त्या गावांनी काही भावना, गावातल्या लोकांनी काही भावना बोलून दाखवल्या. बघूयात काय म्हणतात गावकरी. सर्व गावकरी मंडळी जमलेली आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठलाही परंतु नाही, किंतु नाही. हे सर्वची सर्व लोक बाप्पा तुमच्या पाठीमागे ठाम उभे आहेत एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकांच्या मनात काय आहे हे होटावर येले, तोंडात येले, कृतीत दाखवायले. कितीही मोठा नेता असला तरी त्याला सांगायले पुन्हा बघू, पण आता आम्हाला एकदा तुतारी वाजू. प्रमाणे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी देखील आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि मनोगत ते व्यक्त करत असताना गावकऱ्यांचा जो प्रतिसाद त्या प्रमाणात मिळत होता आणि बजरंग सोनवणे यांची जी कॉन्फिडन्स लेवल होती ती कॉन्फिडन्स लेवल बघून एकंदरीत बजरंग सोनवणे यांचा प्रचार मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं सुरू आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि बजरंग सोनवणे यांनी ह्या प्रचारामध्ये गावोगाव जाऊन मतदारांच्या भेटी घेणे यावर भर दिलेला आम्हाला दिसून आला. मात्र त्यांची जी जनसामान्यांमध्ये प्रभाव पाडणारी जी प्रचार यंत्रणा लागते ती यंत्रणा कुठेतरी आम्हाला थोडी कमी जाणवली. आणि बजरंग सोनवणे यांना मराठा समाजाचा हा संपूर्ण पाठिंबा असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. एकंदर ही निवडणूक आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे मराठा विरुद्ध OBC याच धर्तीवर होताना दिसतीये. विशेष करून परभणीमध्ये हे प्रकर्षानं आम्हाला जाणवलं आणि तीच बाब बीड मतदारसंघामध्ये देखील आम्हाला जाणवलेली आहे. मग प्रतिसाद एका समाजाचा मिळतोय, केवळ त्याच समाजावर जर बजरंग सोनवणे विसंबून राहिले तर मला वाटतं कुठेतरी गफलत होईल आणि त्यांच्या बाजूने परिस्थिती असताना देखील हे कुठेतरी त्यांना अडचणीचं ठरू शकतं. या उलट आम्ही महायुतीच्या उमेदवाराचं देखील प्रचार यंत्रणा बघितली किंवा त्या ज्या पद्धतीनं त्यांचं काम सुरू आहे तेही आम्ही बघितलं. एकतर मराठा विरुद्ध OBC अशी ही निवडणूक होतीच आहे, परंतु जोपर्यंत एका विशिष्ट फक्त समाजाची मतं किंवा त्या एक गठामतं आपल्याला मिळाली तरी ही निवडणूक जिंकता येत नाही. हे परवे यांच्याकडनं त्या पद्धतीनं मोर्चे बांधणी होत असताना आम्हाला दिसतीये. आणि आता तर जस्ट म्हणजे 13 तारखेला मतदान आहे, त्यामुळे प्रचाराची ही प्राथमिक फेरी सुरू आहे. जसजशी ही प्रचाराची फेरी पुढे पुढे जाईल त्यामध्ये दोन्ही उमेदवार कशा पद्धतीनं डावपेच आखतात यावरच खरं म्हणजे पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे. पण आज तरी बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या बाजूने प्रचाराची बांधणी चांगल्या पद्धतीने केलेली दिसते. त्याचबरोबर
समोरच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची देखील सर्व आखणी प्रचाराची आणि मतांची गोळाबेरीज करण्याचं जे गणित त्यांनी मांडलेलं आहे त्या मांडलेल्या गणिताप्रमाणेच बरहुकूम त्या काम करत असताना दिसत आहेत. पुढे अजून काय होईल, जसजशी निवडणूक पुढे जाईल, काय चित्र समोर येईल हे आम्ही आमच्या दर्शकांना नक्कीच दाखवत राहू. तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, कारण तुमच्या सूचना ह्या आमच्यासाठी प्रेरणा आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्याने बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर पंच बटन दाबायला विसरू नका. आणि हो, 13 मे रोजी या बीड मतदारसंघामध्ये मतदान आहे. हा आमच्या लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे आपली खाजगी कामं तर असतातच, अडीअडचणी असतात, परंतु या सगळ्या अडीअडचणी आणि खाजगी कामातून वेळ काढून प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावावा आणि हा लोकशाहीचा सण मतदान करून उत्साहात साजरा करावा. तोपर्यंत काळजी घ्या. आणि हो, मतदान करत असताना कुठल्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडू नका. सतत विवेकबुद्धीने योग्य उमेदवाराला लोकसभेत पाठवा. एकदा निर्णय चुकला तर पुन्हा 5 वर्ष पश्चाताप करावा लागेल. नमस्कार.